नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आमच्या चॅनलमध्ये. बँक किंवा एटीएम तुम्ही जिथे राहता तिथून 1 मैल अंतरावर आहे अशा ठिकाणी तुम्ही राहण्याची कल्पना करा. थोडंसं इनकन्व्हिनियंट वाटतंय, बरोबर आहे ना? पण भारतातील ग्रामीण आणि निमशहरी लोकांचं हे सध्याचं वास्तव आहे. देशातील सुमारे 2,49,000 एटीएम सह बेसिक फायनान्शियल सर्व्हिसेस तुम्हाला इझी वाटत असतील, पण सत्य हे आहे की एवढे सगळे एटीएम जरी असले तरी त्या एटीएमचं समान पद्धतीनं वाटप होत नाही आणि त्यामुळेच ॲक्सेसिबिलिटीमध्ये सिग्निफिकंट गॅप राहतो. तर मग आपण हा गॅप कसा दूर करू शकतो आणि प्रत्येकाजवळ ही आर्थिक सेवा कशा पद्धतीने पोहोचवू शकतो? साहजिकच हे सगळे प्रश्न आपल्या मनात येणं स्वाभाविक आहे, पण त्याचसाठी आधार कार्ड वापरून या सगळ्यावर कसं सोल्युशन काढता येईल आणि हा गॅप कसा भरून काढता येईल या विषयावर आज आपण बोलणार आहोत. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI ने सुरू केलेले आधार हे केवळ ओळखपत्र नसून त्याच्यापेक्षा जास्त आहे. आधार कार्ड ही व्हेरीफाईड आयडेंटिटी आहे सिस्टीमने जी आपल्याला ऑफर केलेली आहे, ज्याच्यामुळे देशभरातील विविध नागरिकांना सामाजिक आणि आर्थिक फायदा घेता येतो. प्रत्येक वेळी एकापेक्षा जास्त कागदपत्र सादर न करता फक्त आधार कार्ड सबमिट करून तुमची कामं लवकरात लवकर कशी होतील याच्यावर जास्त भर देण्यात आलेला आहे आणि हीच पद्धत तुमचं जीवन जे आहे ते सुलभ करून टाकते. आणि आता आपण मायक्रो एटीएम बद्दल बोलूया. एटीएमचं सिम्प्लिफाईड व्हर्जन म्हणून आपण मायक्रो एटीएम कडे बघतो. मित्रांनो, मायक्रो एटीएम हे हाय सिक्युरिटी आणि एन्क्रिप्शन स्टँडर्डचे पालन करण्यासाठी बनवलेलं आहे. त्यामुळे विशेषतः ग्रामीण भागात आर्थिक व्यवहार हे खूप सरळ पद्धतीने होतात. पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी या सगळ्या गोष्टींबद्दल का बोलतोय? बरं, मी आता आधार कार्ड बद्दल सांगितलं आणि मायक्रो एटीएम बद्दल सांगितलं, तर मग आधार कार्डला तुम्ही मायक्रो एटीएमशी जोडल्यानंतर तुमचं आयुष्य कसं काय सुखकर होणार आहे? ही सगळी गोष्ट केल्यानंतर तुम्हाला AEPS म्हणजेच आधार अनेबल पेमेंट सिस्टीम ही मिळेल. NPCI म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने विकसित केलेले AEPS याचं उद्दिष्ट आहे की ग्रामीण भागात आणि बँक नसलेल्या भागात आर्थिक जे व्यवहार आहेत ते व्यवस्थितपणे आणि सुलभ पद्धतीने करणे. या प्रणालीमुळे बिझनेस करस्पॉन्डन्सद्वारे बँकिंगचे व्यवहार सोपे केले जातात. मार्च 2023 पर्यंत AEPS ने भारतात 447.25 दशलक्ष इतके व्यवहार नोंदवलेले आहेत. याचवरून तुम्हाला लक्षात येईल की AEPS हे बँकेचे व्यवहार समजून घेण्यासाठी किंवा त्यांच्याशी संवाद साधण्याच्या या प्रक्रियेमध्ये खरोखरच क्रांती घडवत आहे. आणि त्यामुळेच तुम्हाला जर AEPS ही संकल्पना थोडीशी नवीन वाटत असेल तर तुम्ही योग्य व्हिडिओवर आहात. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही AEPS बद्दल A to Z माहिती देणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. AEPS चे वैशिष्ट्य काय आहे आणि त्याचे फायदे काय आहेत या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आम्ही कव्हर करणार आहोत. पण मित्रांनो, व्हिडिओ पुढे सुरू ठेवण्याच्या अगोदर किंवा सगळे डिटेल बघण्याच्या अगोदर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि ग्रो मराठी चॅनलला अजून जर सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, कारण आम्ही तुमच्यासाठी योग्य असलेल्या माहिती अशाच व्हिडिओद्वारे घेऊन येत असतो. AEPS ही एक युनिक बँकिंग सेवा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं आधार कार्ड ओळख म्हणून वापरू शकता तुमच्या मूलभूत व्यवहारासाठी. याच्या मदतीनं तुम्ही तुमच्या अकाउंटचा बॅलन्स चेक करू शकता, पैसे पाठवू शकता, पैसे काढूही शकता आणि हे सगळं पॉसिबल आहे बिझनेस करस्पॉन्डंट द्वारा सुसज्ज केलेल्या मायक्रो एटीएम्स किंवा पॉइंट ऑफ सेल मशीनद्वारे. मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बिझनेस करस्पॉन्डंट कोण आहेत नेमके? तर बेसिकली ग्रामीण भागातील लोकांना आणि इतर भागातील लोकांना त्यांच्या आर्थिक मूलभूत ज्या गरजा आहेत त्याची मदत करण्यासाठी बिझनेस करस्पॉन्डंटनी मायक्रो एटीएम्स किंवा पॉइंट ऑफ सेल मशीन आणलेले आहेत. आता AEPS जे आहे ते बँकेच्या नेतृत्वाखाली त्या मॉडेल प्रमाणे काम करते, त्यामुळे ते इंटर ऑपरेटेबल आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्ही कोणत्याही बँकेतून तुमच्या खात्यामध्ये प्रवेश करू शकता. फक्त तुमच्याकडे तुमचं अकाउंट नसून ग्रामीण भारतातील AEPS हे डेबिट कार्ड आहे. व्हॉट आर द डिफरंट सर्व्हिसेस ऑफर्ड बाय आधार AEPS? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की AEPS आपल्याला कशा प्रकारच्या सेवा देतात. तर आधार AEPS वापरून काय काय गोष्टीचा लाभ तुम्ही घेऊ शकता याच्यावर थोडीशी नजर टाकूया. सगळ्यात पहिल्यांदा आहे कॅश विड्रॉल. AEPS तुम्हाला बिझनेस करस्पॉन्डंटवर पैसे काढण्याची परवानगी देते, ज्याच्यामुळे रोख पैसे तुम्हाला हातात मिळतात आणि तुमचा व्यवहार सोपा होऊन जातो. दुसरा फायदा असा आहे की बॅलन्स इन्क्वायरी.
जसं तुम्ही बँकेमध्ये बॅलन्स चेक करता, एईपीएस तुम्हाला बँकेप्रमाणेच तुमच्या खात्यात किती पैसे शिल्लक आहेत हे चेक करण्याची सुविधा देते. तिसरा फायदा आहे की कॅश डिपॉझिट. जसं आपण बँकेच्या खात्यात स्वतः जाऊन पैसे भरू शकतो, तसंच एईपीएसच्या मदतीने तुम्ही तुमच्या बँकेमध्ये कॅश डिपॉझिट करू शकता. चौथा आणि सगळ्यात इंटरेस्टिंग फायदा असा आहे की आधार टू आधार फंड ट्रान्सफर. आपण बँक टू बँक ट्रान्सफर ऐकलेलं आहे, आपण फोन पे टू फोन पे ट्रान्सफर ऐकलेलं आहे. इथे काय असतं की आपण आपल्या बँकेतून दुसऱ्या बँकेच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करतो. सेम गोष्ट तुम्ही एईपीएसच्या मदतीनं आधार नंबरवरून आधार नंबरवर पैसे ट्रान्सफर करू शकता. इंटरेस्टिंग आहे ना हे. पाचवा फायदा म्हणजे बिल पेमेंट. एईपीएसच्या मदतीने तुम्ही प्रत्येक प्रकारच्या कर्जाचे हप्ते भरू शकता, बिल्स पे करू शकता. मग ते बिझनेस टू कन्झ्युमर असू दे किंवा बिझनेस टू गव्हर्नमेंट असू दे. सहावा फायदा असा आहे की मिनी स्टेटमेंट काढू शकता. एईपीएस द्वारे तुम्ही जे सध्याचे व्यवहार केलेले आहेत त्याचं मिनी स्टेटमेंट तुम्ही काढून सगळ्या गोष्टी चेक करू शकता. सातवा फायदा आहे भीम आधार पे. एईपीएस आता भीम ऍप्लिकेशनशी लिंक केलेला आहे, त्यामुळे त्याचा वापर तुम्ही पेमेंट करण्यासाठी करू शकता. आठवा फायदा आहे सेल्फ हेल्प ग्रुप बँकिंग. यालाच आपण बचत गट बँकिंग असंही म्हणतो. एईपीएस मध्ये बचत गट दुहेरी प्रमाणीकरण करून त्याच्या सेवेचा वापर करू शकतात त्यांच्या ट्रान्झॅक्शनसाठी. या सगळ्या गोष्टीसाठी दुसऱ्या बँकेच्या शाखेत जाण्याची गरज तुम्हाला भासत नाही. जे कोण विक्रेते आहेत त्यांना जलद पेमेंट केलं जातं आणि बचत गटाचे जे कोण सदस्य आहेत त्यांच्यामध्ये जे काही प्रॉफिट आहे ते वाटण्यासाठी पण ही गोष्ट सुलभ होऊन जाते. आणि याच प्रकारे तुम्ही वेळ आणि संसाधने या दोन्ही गोष्टी वाचवू शकता. याशिवाय काही ॲडिशनल सर्व्हिसेस आहेत ज्याचा वापर तुम्ही एईपीएस द्वारे करू शकता. म्हणजे आधार सीडिंग स्टेटस बघणं, ई केवायसी कंप्लीट करणं किंवा डेमो ऑथेंटिकेशन करणं. मित्रांनो, एईपीएस मध्ये आपल्याला कोणत्या सेवा मिळतात हे तर आपण बघितलं, पण याच्यामध्ये अशी कुठली वैशिष्ट्ये आहेत जी भारतीयांचं जीवन, खास करून ग्रामीण भागातल्या लोकांचं जीवन एकदम सोयीस्कर करून टाकते. तर त्याचे फीचर्स काय आहेत याच्यावर थोडीशी नजर टाकूया. सगळ्यात पहिलं फीचर आहे बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन. एईपीएस वापरकर्त्यांना ओळखण्यासाठी कुठलाही पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज नाहीये. त्यांचे फिंगर स्कॅन किंवा आय स्कॅन त्यांना त्याची ओळख पटवून देते. आणि याच बायोमेट्रिक डेटामुळे तुमचा जो काही पूर्ण डेटा आहे तो सुरक्षित राहण्याच्या दुसऱ्या स्तरावर जातो. याचा अर्थ असा आहे की तुमची युनिक बायोमेट्रिक आयडेंटिटी ही तुमची एक गुरुकिल्ली आहे. दुसरं फीचर आहे आधार इंटिग्रेशन. एईपीएस मध्ये तुमच्या बँकेशी तुमचा आधार कार्ड लिंक केला जातो आणि सगळी जी काही बँकिंग प्रोसेस आहे ती सोपी केली जाते. यामुळे तुमचे असंख्य फॉर्म भरण्यापासून सुटका होते आणि विविध अकाउंट नंबर लक्षात ठेवण्यापासून पण सुटका होते. तुमच्या सर्व आर्थिक व्यवहारांसाठी तुमचा आधार कार्ड नंबर हा वन स्टॉप सोल्युशन येतो. तिसरं फीचर आहे इंटर ऑपरेबिलिटी. मी आधीच सांगितल्याप्रमाणे एईपीएस तुम्हाला एकापेक्षा अधिक बँकमध्ये व्यवहार करायला मदत करते आणि त्याचमुळे वेगवेगळ्या बँकेत जर तुम्हाला पैसे पाठवायचे असतील तर ती गोष्ट तुमच्यासाठी सोयीस्कर होते. आत्ताच्या कंडिशनला 118 बँक एईपीएसशी कनेक्ट केलेले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला पडला असेल की एईपीएस हे कसे वापरायचे. सगळ्यात पहिल्यांदा एईपीएस मध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्हाला कुठल्या गोष्टींची गरज आहे याच्यावर नजर टाकूया. आपण आता आधार कार्ड बद्दल बोलतोय, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडे आधार कार्ड पाहिजे आणि ते आधार कार्ड तुमच्या बँकशी लिंक असले पाहिजे. आणि जर तुमचे अकाउंट आधार कार्डशी लिंक असेल तर त्याला आधार अनेबल बँक अकाउंट असे म्हणले जाईल आणि ते लोक एईपीएसचा वापर करू शकतात. दुसरं म्हणजे तुमच्या आधार कार्डचा 12 अंकी नंबर तुम्हाला पाठ असला पाहिजे किंवा तो तुमच्याकडे जवळ असला पाहिजे. सगळ्यात सोपी गोष्ट आधार कार्डच घेऊन बसा की हो. तिसरं आहे फिंगरप्रिंट बायोमेट्रिक. तुमचे फिंगरप्रिंट जे आहे ते तुमच्या व्यवहारासाठी सुरक्षिततेची एक चावी आहे असे आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे मायक्रो एटीएम किंवा पीओएस म्हणजे पॉइंट टू सेल मशीन. इथे सगळे व्यवहार केले जातात. बहुतेक वेळेला लोकल बिझनेस करस्पॉन्डन्ससह हे आढळतात. मित्रांनो, आता आपल्याला सगळं काय माहिती आहे, म्हणजे काय काय गोष्टींची गरज आहे हे तर आपल्याला कळालं. मग आता प्रोसेस एकदा बघून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बिझनेस करस्पॉन्डंट म्हणजे जो लोकल बिझनेस करस्पॉन्डंट आहे त्याला भेट देण्याची गरज आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे अधिकृत एजंट आहेत जे एईपीएसची सेवा आपल्याला देतात. ते लोक आता कुठल्या बँकेशी संबंधित आहेत याची काळजी करत बसू नका. तुमची बँक जरी नसेल तरीही तुम्ही तिथे व्यवहार करू शकता. दुसरी स्टेप आहे तुमचा आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे. पीओएस मशीन मध्ये किंवा मायक्रो एटीएम मध्ये तुमचा आधार कार्ड नंबर एंटर करा. सर्व एईपीएसच्या व्यवहारासाठी ही तुमची ओळख पत्रिका असणार आहे. तिसऱ्या स्टेपला तुम्हाला ट्रान्झॅक्शनचा टाईप सिलेक्ट करायचा आहे. तुम्हाला पैसे रोख काढायचे आहेत का, बॅलन्स चेक करायचा आहे का, पैसे ट्रान्सफर करायचे आहेत का, मिनी स्टेटमेंट काढायचा आहे का,
किंवा अगदी ई-KYC जरी करायची असेल तरी त्या पर्यायांपैकी तुम्हाला कुठला पर्याय पाहिजे आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. चौथ्या स्टेपला बँक स्पेसिफाय करायची आहे. तुमचे आधार कार्ड ज्या बँकला लिंक केलेलं आहे ती बँक इथे निवडा. AEPS इंटरऑपरेबल असल्यामुळे तुम्ही फक्त एका बँकेपुरते मर्यादित राहत नाही. पाचव्या स्टेपला ट्रान्झॅक्शन अमाऊंट तुम्हाला एंटर करायची आहे. इथे तुम्ही पैसे काढू शकता, पैसे भरू शकता किंवा पैसे ट्रान्सफर देखील करू शकता. सहाव्या स्टेपला तुम्हाला बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन करायचं आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे फिंगरप्रिंट आपल्याला इथे स्कॅन करावे लागतील आणि व्हॅलिडेट करावे लागतील. सातव्या स्टेपला तुमचं ट्रान्झॅक्शन पूर्णपणे कंप्लीट होऊन जाईल. काही वेळ तुम्ही थांबलात म्हणजे काही सेकंदानंतर तुमचं ट्रान्झॅक्शन कंप्लीट होऊन जाईल. UADIAच्या वेबसाईटवर तुमच्या फिंगरप्रिंटची पडताळणी केली जाते आणि NPCI तुमचा जो काही पूर्ण ट्रान्झॅक्शन आहे तो सेटल करते. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला RRN नंबर मिळतो. हा 12 अंकी एक नंबर आहे जो व्यवहार ओळखण्यासाठी किंवा त्याची पडताळणी करण्यासाठी तुम्हाला दिला जातो. शेवटची स्टेप म्हणजे रिसिप्ट. बँक करस्पॉन्डन्स तुम्हाला तुमचा ट्रान्झॅक्शन पूर्ण झाल्याची रिसिप्ट देतो. ती रिसिप्ट तुम्हाला घ्यायची आहे. विड्रॉवल लिमिट्स. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा पैलू म्हणजे पैसे काढण्याची मर्यादा किती आहे याच्यावर चर्चा करणं खूप जास्त गरजेचं आहे. जर तुम्ही दिवसाचं लिमिट बघाल तर तुम्ही एका दिवसामध्ये 10,000 रुपये काढू शकता. दुसरा आहे ट्रान्झॅक्शन लिमिट. AEPS मध्ये प्रत्येक व्यवहाराची मर्यादा ही 10,000 रुपये सेट केलेली आहे. जर तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त पैसे काढायचे असतील तर मल्टिपल ट्रान्झॅक्शनची मदत घ्यावी लागेल. आणि तसंही फंड ट्रान्सफरचं जे काही लिमिट आहे ते तुमची जी इन्फॉर्मेशन आहे जी प्रोव्हाइड केलेली आहे त्याच्यावर डिपेंड आहे आणि या सगळ्या गोष्टी बँकेच्या आधारावर बदलूही शकतात. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंथली लिमिट किती आहे. AEPSचा वापर करून मंथली तुम्ही 1,00,000 रुपये काढू शकता. मित्रांनो, आता AEPSचे बेनिफिट काय आहेत हे बघण्याची वेळ आलेली आहे. सगळ्यात पहिलं बेनिफिट म्हणजे फायनान्शियल इन्क्लुजन्स. ग्रामीण भागात आणि दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांसाठी AEPSनं खूप जास्त मदत केलेली आहे. बँकिंग सेवा त्यांच्या दारात सहज उपलब्ध करून देण्याचं काम AEPS करतं. आणि मी आधीच सांगितल्याप्रमाणे जे लोक ग्रामीण भागात किंवा दुर्गम भागात राहतात आणि बँकेपर्यंत पोहोचत नाहीत त्यांना AEPS द्वारे आपल्या बँकेतली रक्कम चेक करणे, मिनी स्टेटमेंट काढणं, फंड ट्रान्सफर करणं किंवा पैसे खात्यात जमा करणं अशा सगळ्या गोष्टी सुलभ होऊन जातात. आणि या सगळ्याच्या मदतीमुळे बँकेच्या शाखेत जाऊन प्रवास न करता पेमेंट करणं त्यांच्यासाठी सोपं होऊन जातं. दुसरं बेनिफिट म्हणजे एनहान्स सिक्युरिटी. मी पहिल्यांदाच सांगितल्याप्रमाणे हा एक भौतिक डेबिट कार्डचा प्रकार आहे. त्यामुळे कुठल्याही पिन नंबरची इथे गरज नाहीये. तुमचं बायोमेट्रिक इथे चेक केलं जातं आणि तुमचं बायोमेट्रिक हरवणं किंवा लक्षात नाही राहणं हा प्रश्नच संभावत नाही. त्यामुळे सिक्युरिटी लेवल ही खूप चांगल्या प्रकारची आहे आणि याच गोष्टीमुळे या सगळ्या AEPSच्या सिस्टीममध्ये फसवणुकीचा धोका फार कमी आहे. तिसरं महत्त्वाचं बेनिफिट म्हणजे कन्व्हिनियन्स. तुमचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही कार्डची गरज नाहीये, कुठलाही पिन नंबर लक्षात ठेवण्याची गरज नाहीये. तर कशाची गरज आहे? फक्त तुमचा आधार कार्ड नंबर तुम्हाला माहीत असला पाहिजे. तुमचे फिंगरप्रिंट स्कॅन केले जातील, तुमचे डोळे स्कॅन केले जातील. त्यामुळे कुठल्याही प्रकारची गडबड तुमच्या व्यवहारात होणार नाही आणि हे सगळ्यात सोपं आहे. नंतरचा महत्त्वाचा बेनिफिट म्हणजे कॉस्ट इफेक्टिव्हनेस. ATM किंवा बँक शाखा यासारख्या भौतिक पायाभूत सुविधांचा वापर कमी करून AEPS फक्त बँकांचाच पैसा वाचवत नाही तर AEPS मध्ये जे कोण ट्रान्झॅक्शन करते त्यांचेही व्यवहार अधिक सुविधा आणि परवडणारे करून देते. रूरल एम्पॉवरमेंट. सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि फायदा म्हणजे रूरल एम्पॉवरमेंट. AEPS हे ग्रामीण सदस्यांना आर्थिक सुविधांमध्ये किंवा आर्थिक सेवांमध्ये प्रवेश करण्यासाठी बनवलेले एक आधारस्तंभ आहे. बेसिक बँकिंग सर्व्हिसेससाठी लोकांना लांबचा प्रवास करायला लागू नये त्याची आवश्यकता कमी करून कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त फायदा कशा पद्धतीने मिळवता येईल आणि सगळी ट्रान्झॅक्शन कशी सोप्या पद्धतीने केली जातील याचा विचार AEPS करते आणि त्यामुळेच ग्रामीण भागातील आणि दुर्गम भागातील लोकांचं जीवन सुधारण्याचं काम AEPS ने केलेलं आहे. चॅलेंजेस इन AEPS. मित्रांनो, आता हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की AEPSच्या व्यवहारामध्ये घट झालेली आहे. उदाहरणार्थ जून 2022 मध्ये ही संख्या 120 दशलक्ष इतकी होती आणि जून 2023 मध्ये तीच संख्या 95 दशलक्ष इतकी कमी झालेली आहे. आर्थिकदृष्ट्या बघायला गेलं तर या कालावधीत व्यवहार 32,403 कोटीवरून घसरून 26,498 कोटीवर आलेले आहेत. पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही घट का झाली.
एक्सपर्टचं म्हणणं असं आहे की त्याची वेगवेगळी कारणं आहेत. ती कारणे काय काय आहेत ते पण बघून घेऊया. मित्रांनो, सुमारे 34% AEPS व्यवहार हे फेल होतात. याची प्रामाणिक कारणं म्हणजे ऑथेंटिकेशन प्रॉपर पद्धतीने न होणे, बायोमेट्रिक कधी कधी मॅच होत नाहीत, इंटरनेट सेवा कधी कधी खंडित होते, तर हे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात आणि हा बँकिंग सिस्टीमचा अपयश असू शकतं. याच्या सगळ्यांच्या मागे आर्थिक आव्हाने देखील आहेत. मित्रांनो, जेव्हा हे एजंट आर्थिक व्यवहार सुलभ करण्याच्या मागे धावत असतात त्यावेळेला त्यांच्यावर अन्यायकारक टॅक्सेस लावले जातात. त्याच्यामुळे त्यांची इच्छाही मरून जाते आणि टॅक्स कटिंगचा एक्स्ट्रा भार त्यांच्यावर पडतो. याचा परिणाम त्यांच्या उत्पन्नावर होतो आणि मी जसं म्हणलं तसं त्यांची काम करण्याची इच्छा मरून जाते. या सगळ्या अडथळ्यांवर एका नाविन्यपूर्ण उपायांची गरज आहे असं तज्ज्ञांचं मत आहे आणि याला पर्याय म्हणजे ऑफलाईन ऑथेंटिकेशन सेवा हा संभाव्य पर्याय ठरू शकतो. हाऊ टू फाईल डिस्प्यूट ऑर कंप्लेंट. तुमचा जर व्यवहार अयशस्वी झाला तर तुमचं ज्या बँकेमध्ये अकाउंट आहे तिथे तुम्ही तक्रार नोंदवू शकता. त्यानंतर बँक NPCIच्या डिस्प्यूट मॅनेजमेंट सिस्टीमकडे तुमची तक्रार पोहोचवते. IPPB म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट बँक ग्राहकांच्या बाबतीत त्यांना जर तक्रार करायची असेल तर ती तक्रार मांडण्यासाठी 155-299 या क्रमांकावर फोन करू शकतात. त्याच उद्देशासाठी ते IPPBचे सहाय्यक किंवा स्वयं मदत करण्यासाठी जे चॅनल आहे त्याचा पर्याय निवडू शकतात. तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओच्या शेवटी आलेलो आहोत. AEPSचे फायदे, AEPSचे बेनिफिट, त्याचे फीचर्स आणि त्याला फेस होणारे चॅलेंजेस या सगळ्या गोष्टींवर आपण डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे. ग्रामीण भागातील, शहरी भागातील आणि निमशहरी भागातील लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सर्व्हिसेसमध्ये त्यांचं योगदान वाढवण्यासाठी AEPS खूप चांगल्या पद्धतीने काम करते. AEPSला काही चॅलेंजेस फेस करावे लागत आहेत, त्याच्यावरही पुढे जाऊन काही पर्याय गव्हर्नमेंट शोधून काढू शकतं. पण सध्याच्या कंडिशनला तर AEPS ग्रामीण भागातल्या लोकांसाठी एक वरदान म्हणून ठरलेलं आहे. शहरी भागातील सगळ्या गोष्टींचे व्यवस्थित व्यवहार आणि ग्रामीण भागातील सगळ्या गोष्टींचे व्यवस्थित व्यवहार यामधली दरी भरून काढण्याचं काम AEPS करत आहे. तर मित्रांनो, मला आता कमेंटमध्ये सांगा की AEPS मुळे तुमच्या जीवनावर किंवा बाकीच्या समाजावर कसा काय परिणाम झाला आहे. जर हा AEPSचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. ज्या लोकांना AEPSची माहिती नाही आहे त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ग्रो मराठी चॅनलला जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा, कारण पर्सनल फायनान्स बद्दलच्या आणि गव्हर्नमेंटच्या स्कीम बद्दलच्या बऱ्याचशाच व्हिडिओंची माहिती तुम्हाला या चॅनलद्वारे मिळते. धन्यवाद. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.